नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर, जिथं आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि डिजिटल जगतातील ताज्या आणि रोमांचक गोष्टींबद्दल माहिती देतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि त्यांच्या नवीन क्रिप्टोकरन्सी जिओ कॉइन बद्दल। जिओ कॉइन भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवून आणेल का? हा प्रोजेक्ट क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी क्रांती घडवेल का? आणि तुम्हाला जिओ कॉइनचा फायदा कसा होऊ शकतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळतील, म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला जाणून घेऊया जिओ कॉइन म्हणजे काय। तर मित्रांनो, रिलायन्स जिओने आपल्या जिओ कॉइनच्या नवीन क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून डिजिटल जगात प्रवेश केला आहे। जिओ कॉइन हा ब्लॉकचेन आधारित रिवॉर्ड टोकन आहे जो पॉलिगॉन नेटवर्कवर चालतो। जिओ कॉइनचे मुख्य मुद्दे आहेत: जिओच्या खास वेब ब्राउझर जिओस्पेअरच्या माध्यमातून इंटरनेट ब्राउज करताना युजर्स जिओ कॉइन्स कमावू शकतात। जिओ कॉइन्स हे पॉलिगॉन वॉलेटमध्ये साठवले जातात। सध्यासाठी जिओ कॉइन्स न ट्रान्सफर करता येतात, न विकत घेता येतात किंवा कोणत्याही सेवेसाठी रिडीम करता येतात। परंतु भविष्यात जिओ कॉइन्सला जिओच्या मोठ्या डिजिटल इकोसिस्टममध्ये समाविष्ट केल्या जाईल, जसे की मोबाईल रिचार्ज, रिलायन्स रिटेल स्टोर्समध्ये खरेदी आणि जिओच्या खास सेवा आणि फीचर्समध्ये प्रवेश। जाणून घेऊया पॉलिगॉन लॅब्स सोबत जिओची भागीदारी। जिओ प्लॅटफॉर्म्सने पॉलिगॉन लॅब्स सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे हा प्रोजेक्ट अधिक महत्त्वाचा बनतो। पॉलिगॉन हा स्केलेबल आणि इफिशियंट ब्लॉकचेन सोल्युशनसाठी ओळखला जातो। पॉलिगॉन सोबतच्या भागीदारीचे फायदे आहेत: नंबर 1, जिओच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेब3 तंत्रज्ञान लागू करणे। नंबर 2, डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशन आणि सेवा तयार करणे। नंबर 3, युजर्सना उत्तम अनुभव आणि इंटरॅक्शन देणे। जाणून घेऊया जिओ कॉइनची किंमत आणि बाजारातील संभाव्यता। तर मित्रांनो, जिओ कॉइनची सुरुवातीची किंमत अद्याप अधिकृत घोषित झालेली नाही, मात्र रिपोर्ट्सनुसार जिओ कॉइनची सुरुवातीची किंमत $0.50 म्हणजेच 50 सेंट म्हणजे सुमारे 43 रुपये 30 पैसे असू शकते। जसे जसे जिओ कॉइनला जिओच्या सेवांमध्ये समाकलित केले जाईल तसं याची किंमत आणि उपयुक्तता वाढेल। जिओ कॉइन भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवू शकतो, विशेषतः जेव्हा जिओकडे 450 दशलक्षांहून अधिक युजर्सचा मोठा नेटवर्क आहे। जाणून घेऊया भारतातील क्रिप्टोकरन्सीचे नियम आणि जिओ कॉइनवर प्रभाव। मित्रांनो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की भारतात क्रिप्टोकरन्सी संदर्भातील नियम कडक आहेत। सध्याचे नियम आहेत: क्रिप्टोकरन्सीवर 30% टॅक्स आहे, तर ट्रान्झॅक्शनवर 1% TDS आहे। जिओ कॉइन या नियमांच्या चौकटीत राहूनच लॉन्च करण्यात आला आहे। हे पाहणे रोचक ठरेल की जिओ कॉइन भारतातील बाजारात स्वतःला कसा स्थिर करतो आणि तो सरकारला क्रिप्टोकरन्सी संदर्भात नवीन धोरण तयार करायला कसा प्रवृत्त करतो। जाणूया भारतातील क्रिप्टो बाजारांवर जिओ कॉइनचा प्रभाव। तर मित्रांनो, रिलायन्स जिओच्या या पावलांचा भारतीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडू शकतो। जिओ कॉइनचं लॉन्च हे दाखवते की मोठ्या व्यवसाय गटांनाही ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीच्या संभावनांना ओळखलं आहे, यामुळे इतर कंपन्याही या क्षेत्रात प्रवेश करू शकतात। जिओ कॉइनचा प्रभाव आहे: नंबर 1, डिजिटल चलन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला जलद गतीने स्वीकारण्यात मदत होईल। नंबर 2, समावेशक डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। नंबर 3, छोटे आणि मोठे व्यवसायांसाठी नवे मार्ग उघडतील। जाणून घेऊया जिओ कॉइनचे भविष्य आणि संभाव्यता। तर मित्रांनो, भविष्यात जिओ कॉइनचा वापर यासाठी होऊ शकतो, जसे की नंबर 1, रिलायन्स रिटेल स्टोर्ससाठी पेमेंट। जिओ कॉइनचा वापर रिलायन्स फ्रेश आणि डिजिटल स्टोर्समध्ये खरेदीसाठी होऊ शकतो। नंबर 2, प्रीमियम कंटेंटचा प्रवेश। जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ सावन यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर खास फीचर्स अनलॉक करता येतील। नंबर 3, प्रमोशनल ऑफर्स आणि डिस्काउंट। जिओ कॉइनचा उपयोग विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी होऊ शकतो। जिओ कॉइन मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजवर लिस्ट होऊ शकतो। स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिसेंट्रलाइज फायनान्स क्षेत्रात याचा वापर होऊ शकतो। तर मित्रांनो, निष्कर्षांती आपण असं म्हणू शकतो की जिओ कॉइनचं लॉन्च भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे।
रिलायन्स जिओ पॉलिगॉन लॅब सोबत काम करत केवळ आपली सेवा सुधारत नाहीये, तर भारतातील क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. जिओ कॉइन भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनू शकतो आणि युजर्ससाठी एक रिवॉर्डिंग अनुभव देऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला जिओ कॉइन्स बद्दल ही माहिती कशी वाटली? तुमचे मत काय आहे? जिओ कॉइन्स भारतातील डिजिटल क्रांतीचा भाग बनेल का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह.